नमस्कार. ग्रंथ सुक्त सत्र 12वे सूत्र 1857. 1857 हे आपल्या देशाच्या इतिहासाच्या स्वातंत्र्य युद्धाचं पहिलं वर्ष आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धापासून एका वेगळ्या अर्थानं आपल्या स्वातंत्र्य प्रयत्नांची तत्कालीन ब्रिटिश सरकारला जाणीव झाली एवढाच त्याचा भाग आहे, अशातला भाग नाही. भले ते युद्ध आपण देश म्हणून जिंकलो नसो आणि ब्रिटिशांची राजवट 1857च्या त्या स्वातंत्र्य युद्धानंतर आपल्या देशातनं गेलीही नसेल, तरी कालच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं तसं की आपल्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा अशी जाणीव झाली की हे शल्य आहे, हे दूर झालं पाहिजे. आणि मग हे शल्य दूर करण्यासाठी, पारतंत्र्याचं शल्य जोखड दूर करण्यासाठी जी मंडळी प्रयत्न करतायत त्यांना पूर्णार्थानं जरी नाही तरी त्यांना येणं केन प्रकारेनं अल्पस्वल्प स्वरूपाची का होईना ही मदत केली गेली पाहिजे. आणि त्यामुळे त्याचं गुलजार साहेबांनी जसं वर्णन केलं की प्रत्यक्ष हात एकत्र आले असतील अशातला भाग नाही, पण प्रसंग परत्वे त्याचं बोट पकडण्याचं काम नक्की झालं. आणि ही परंपरा साहित्यानं देशभरामध्ये अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चालू राहिली. आनंदमठ कादंबरी हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. पण असे प्रयत्न एखाद्या प्रांतापुरेसे मर्यादित होते अशातला भाग नाही. या ना त्या प्रकारे कधी कथा म्हणून, कधी कविता म्हणून, कधी कादंबरी म्हणून, अगदी कधी कधी नाटक म्हणून सुद्धा 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या स्मृती ह्या जागवत्या गेल्या. आणि जसं भगवान परशुरामांविषयी म्हटलं जातं की ते स्मर्तृगामी होते, म्हणजे तुम्ही माझी आठवण काढलीत तर मी तुमच्या समोर प्रकट होईन, अशी दैवी शक्ती परशुरामांना होती. भारतीय तत्कालीन मानसामध्ये 1857 हे गणित असं होतं. त्याच्या स्मृती मनामध्ये जाग्या ठेवून प्रत्यक्ष प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्याचं काम या साहित्यातल्या प्रेरणेनं करत राहिलं. आणि असं याचं वर्णन करणारी एक अत्यंत उत्कृष्ट मराठी कादंबरी, ज्याची पहिली आवृत्ती ही 1931 साली प्रकाशित झाली आहे, असं पुस्तक म्हणजे परशुराम सदाशिव देसाई यांचं 1857 बंडाचा वणवा. म्हटलं तर ही ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये प्रस्तुत लेखकानं केलेल्या प्रसंगांचं वर्णन अत्यंत रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणार आहे असं याच्या पाठराखण मजकुरात म्हटलंय. आणि पाठराखण मजकुराला जागेल असंच्या कादंबरीचं कथानक आणि कथन शैली आहे. तत्कालीन कंपनी सरकारच्या जुलमानी काही सैनिकांवर पडलेली ठेणगी कशा प्रकारे पेट घेत संपूर्ण हिंदुस्थानभर वणव्याचं रूप प्रगट धारण करते. आणि त्यातनं हा सगळा प्रवास या कादंबरीच्या निमित्तानं मांडला गेलाय. साहजिकच 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आधीचा आणि नंतरचाही थोडा कपोलकल्पित स्वरूपात, अलीकडच्या परिभाषेत बोलायचं तर साहित्यिक स्वातंत्र्य घेत अशा पद्धतीनं या कादंबरीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती प्रकट झालेला आहे. साहित्यिक स्वातंत्र्य घेतलं नाही अशातला भाग नाही, पण प्रतिबिंबाच्या आणि बिंबाच्या फार जवळ जाणारं असं हे कथानक आहे, ही गोष्ट नक्की. आणि मग ब्रिटिश कंपनी सरकारनं या वणव्याचा बिमोड करून कशा पद्धतीनं नवी राज्यसत्ता स्थापन केली. आणि मग या नव्या राज्यसत्तेचं एकीकडे स्वागत करावं लागलं, कारण त्याला पर्याय नव्हता. पण त्याचेही कंगोरे आपल्याला कटू वाटणारे कसे जाणवत गेले. आणि त्यातनं स्वातंत्र्य चळवळीचं, त्या तत्कालीन ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठलेल्या हुंकाराचं, सादाचं पडसादाचं स्वरूप कसं बदलत गेलं याचं योग्य शब्दांकन साहित्यिक स्वातंत्र्य घेत केलेली पुस्तक किंवा कादंबरी म्हणजे देसाई सरांची 1857 बंडाचा वणवा ही आहे. आज हे पुस्तक वाचत असताना, कारण मी मगाशी म्हटलं तसं याची पहिली आवृत्ती 1931 साली प्रकाशित झाली आहे. त्याच्यानंतरची आवृत्ती वर्धा प्रकाशनानं, जी वर्धा प्रकाशनानं प्रकाशित केलेली अशी पहिली आवृत्ती आहे, ती डिसेंबर 2017 मध्ये झाली. आणि मग वर्धा प्रकाशनानं याच पुस्तकाची पुढची आवृत्ती ही जुलै 2023 मध्ये काढली आहे. आता माझ्या हातामध्ये जुलै 2023 मध्ये प्रकाशित झालेली अशी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकामध्ये, कथानायकामध्ये, कथानायिकेमध्ये मी फार मोठ्या प्रमाणावरती जात नाही, कारण मी म्हटलं तसं साहित्यिक स्वातंत्र्य घेत केलेली ही कादंबरी आहे. परंतु अशा स्वरूपाची आणि पुनर्मुद्रित स्वरूपात
अत्यंत मोजक्या कादंबऱ्या आपल्या मराठी साहित्यात उपलब्ध आहेत आणि म्हणूनच 1857 हे सूत्र धरून आज या पुस्तकाचा मी आवर्जून विचार करतोय. कारण तसंही आता आपल्या मराठी साहित्यात सुद्धा इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहत त्याची नव्यानं मांडणी करण्याचा प्रसंग हे फार मोठ्या प्रमाणावरती होत आलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकंदरीतच पहिली बरीच वर्ष 1857च्या युद्धाविषयी लिहिताना फार मोठी काळजी घेतली गेली. त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणण्याचं धाडस काही मोजक्या वर्तमानपत्रांनी केलं असलं तरी इतर साहित्यांनी केलं नव्हतं. उगाचच सरकारची गैरमर्जी ओढवून घ्यायला लागू नये हा भाग त्याच्यामध्ये जेवढा होता तेवढाच पूर्ण ताकदीनिशी उतरावं की नाही याचाही विचार मनामध्ये होता. मग या सीमारेषेवर घोटमळत एकीकडे साहित्यिक स्वातंत्र्य घेत केलं असं दाखवत आणि त्याच वेळेला तत्कालीन राजकीय स्वातंत्र्य नेत्यांनी रूढ मार्गाच्या पलीकडे जात, उघड बंडाच्या पलीकडे जात, कधी साहित्यातनं, कधी सर्कशीतनं, कधी गाण्यातनं, कधी नाटकातनं आपली भूमिका कशी बजावली किंवा आपली मतं लोकांपर्यंत कशी पोचवली, म्हणजे वर्तमानपत्राच्या बरोबरीनं या साहित्याची भूमिका या दृष्टिकोनातनं या पुस्तकाकडे बघणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणूनच 1857 हे सूत्र धरून ग्रंथसुक्तमध्ये व्हिडिओ करत असताना आवर्जून समावेश केलेलं पुस्तक म्हणजे परशुराम सदाशिव देसाई यांची कादंबरी 1857 बंडाचा वणवा. आता याच्यामध्ये बंड हा शब्द जरूर वापरला कारण तत्कालीन ब्रिटिश सरकारनं तहहयात 1857च्या आपल्या युद्धाचं वर्णन नेहमी 1857चं बंड असं केलं आणि ते चिरडून टाकण्यासाठी येनकेन प्रकारेनं सारी प्रशासकीय आणि लष्करी कुमक ब्रिटिश सरकारनं राबवली. म्हणजे ते या टोकाला गेले की हे युद्ध समवण्यासाठी ब्रिटिश सरकारला त्यावेळी करावा लागलेला खर्च भरून काढण्याकरता त्यांनी काही कर आपल्यावरती लादले. आजही तो कर एका वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. आता आपण त्याला आयकर म्हणतो, त्यावेळेला त्याला वेगळं नाव होतं, पण आजच्या आयकराची बीज ही त्या 1857च्या युद्धामध्ये आहेत, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा या पुस्तकामध्ये नाही, पण एकंदरीतच ब्रिटिश सरकारनं आपल्या देशावरती त्यावेळेला वाढत्या स्वरूपामध्ये लादलेल्या निर्बंधाची गणितं कशी होती आणि मग त्यांनी या लेखकांना या पुस्तकामध्ये म्हटलं नसलं तरी सुद्धा 1857ची जी ज्योत भारतीय मनामध्ये प्रज्वलित होती याचंही चित्रण ब्रिटिश सरकार ह्या कादंबरीमध्ये येतं. ती दडपून टाकण्यासाठी, ती विझवण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेली पावलं याचंही चित्रण या पुस्तकामध्ये येतं. आणि एक समंजस वाचक म्हणून हे पुस्तक वाचत असताना ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने आपल्या देशातल्या नागरिकांवरचे निर्बंध वाढवले त्याची तुलना हिटलरनं वाढत्या प्रमाणावरती जूनवर घातलेल्या निर्बंधांशी त्या तीव्रतेचे नसले तरी त्या दिशेचे होते का, असा विचार आपल्या मनामध्ये प्रज्वलित करणारी कादंबरी म्हणजे परशुराम सदाशिव देसाई यांचं 1857 बंडाचा वणवा. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसुक्त.